नमस्कार मित्रांनो, आज तिसरा दिवस आहे आणि आपण अयोध्येमध्ये पोहोचणार आहोत। सकाळी 6:30 वाजता सगळेजण उठलेले आहेत, कारण की हाऊसकीपिंगचे त्यांचे जे सर्व ब्लँकेट्स आणि चादर्स वगैरे जे आहेत त्या त्यांना सबमिट करायचे आहेत। आणि आता सकाळी 6:30 वाजता हा नाश्ता आलेला आहे। नाश्त्यामध्ये काय आहे ते आपण जरा बघूयात। आणि ह्यामध्ये काय आहे, इडली आहे का परोठा आहे, काय आहे, चपाती आहे, चपाती आणि भाजी असा हा नाश्ता आलेला आहे। आता हा नाश्ता आपण करूयात, सुरुवात करूयात नाश्त्याला। सकाळी 6:30 वाजता हा नाश्ता आलेला आहे। बटाट्याची भाजी, नाश्ता संपवतो, पुन्हा भेटूयात पुढच्या ह्याच्यामध्ये। जय गणेश। सकाळी आता 8 वाजलेले आहेत आणि 8 वाजता आपण या ठिकाणी देवराकोट हा जो स्टेशन आहे, ह्या देवराकोट स्टेशनवर आलेलो आहे। थंडी 8 वाजता सुद्धा आहे, त्यामुळे सगळेजण आपण बघतोय कानटोपी, जर्किन, जॅकेट सगळं घातलेले आहेत। आणि थंडीच्या वातावरणामध्ये सकाळी 8 वाजता सूर्योदय झालेला आहे, सनलाइट आहे। असं असूनही या ठिकाणी आपण बघत आहोत सगळेजण स्टेशनवर उतरलेत। खाली गाडीला वेळ आहे, त्यामुळं स्टेशनवरून सगळेजण घोषणा देत आहेत। हे जे वातावरण आहे आपण बघत आहोत, आणि हे पुण्यावरून निघाल्यापासून हे अशा पद्धतीचं वातावरण आहे। सर्व भाविकांना रामदर्शनाची ओढ लागलेली आहे। महादेव राम जय राम जय जय राम। वंदे मातरम गाना होगा, वंदे मातरम गाना होगा, वरना यहाँ से जाना होगा, वरना यहाँ से जाना होगा। नहीं गए तो जब रंग उसे भगा देंगे, हम तुझको तेरी औकात बता देंगे। राम जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय श्री राम, जय श्री राम। मित्रांनो, आता आपण या ठिकाणी सहालपूर स्टेशन जे अयोध्येपासून अलीकडे आहे त्या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी उतरलोय। जय श्रीराम, जय श्रीराम। आता या ठिकाणी स्टेशन प्लॅटफॉर्मवर सगळे उतरलेले आहेत आणि आता आपण जात आहोत अयोध्येसाठी। बाहेरनं रेल्वे स्टेशनवरनं बाहेर बसण्याची सोय, बसची सोय केलेली आहे आणि या बसने आता आपण अयोध्येकडे रवाना होणार आहोत। हा संपूर्ण रेल्वेमधनं उतरलाय। सालारपूर स्टेशन, जे सालारपूर स्टेशन आहे या ठिकाणी अयोध्येच्या अलीकडे स्टेशन आहे। आणि बाहेर जी व्यवस्था केलेली आहे, बाहेर हे बघा, या ठिकाणी मस्त असे टेंट जे आहे ते दिलेले आहेत। चालू आहे आणि नागरिकांना लोक या ठिकाणी आलेले आहेत। पुण्यावरनं सगळ्या नागरिकांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आनंद साजड आलेले आहेत। वा 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 वा,
जय श्रीराम। मीडिया के यूट्यूबर आहे। या ठिकाणी सर्व व्यवस्था जी आहे ती केलेली आहे। सर्व यात्रिकांवर पुष्पवर्षाव केला जातोय। जय श्रीराम। सालनपूर स्टेशन जे आहे या ठिकाणी सर्व प्रवासी आता बाहेर येत आहेत आणि या ठिकाणावरनं जी व्यवस्था करण्यात आलेली आहे, या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र आहेत, छोटे छोटे टेंट केलेले आहेत आणि पोलीस चौक्यांचे हे सर्व टेंट या ठिकाणी आहेत। या ठिकाणी सर्व बसेस आहेत, या बसेसमधनं अयोध्येला जाण्यासाठी अयोध्या बसेस आपण आहेत। सर्व प्रवाशांचे सर्व भाविकांचे या ठिकाणी स्वागत आहे। पुण्यावरून आलेली जी गाडी आहे, या गाडीतून आलेले सर्व प्रवासी आता आपल्या बसला जाण्याच्या मार्गावर आहेत। रेल्वेने उतरल्यानंतर या ठिकाणी बसची व्यवस्था केलेली आहे। जय श्रीराम। वा जय श्रीराम। जय श्रीराम। या स्टेशनवरनं ज्या बसची व्यवस्था केलेली आहे, सगळ्या इलेक्ट्रिक बस आहेत, पोल्युशन फ्री बसेस आहेत आणि आता ह्या बस निघाल्यात। जय श्रीराम। आता अयोध्येकडे ही बस निघालेली आहे। आपण आपला प्रवास जो आहे अयोध्येकडे सुरू झालेला आहे। जय श्रीराम। जय श्रीराम। हे आपले कॅमेरामन आहेत जे आपल्या चॅनलसाठी शूट करतात। आज पहिल्यांदा तुम्हाला दाखवतोय हा संपूर्ण प्रवास आपण आपल्या चॅनलद्वारे पुण्यावरनं अयोध्या संपूर्ण सहल आपल्याला बघायला मिळणार आहे। चला आता ही बस अयोध्येकडे रवाना होतीये। जय श्रीराम। जय श्रीराम। व्यवस्था माता की जय। भारत माता की जय। मित्रांनो ही सोय जी आहे अतिशय छान आहे। वंदे मातरम। या सर्व बसेस आपण बघतोय, आपल्या समोर सुद्धा एक गाडी चाललेली आहे। रेल्वे स्टेशनवरनं कंटिन्यू या बसच्या व्यवस्था आहेत। येणाऱ्या सर्व प्रवाशांना घेऊन आता या बस अयोध्येकडे निघालेल्या आहेत। सर्व इलेक्ट्रिक बसेस आहेत। मित्रांनो आता ह्या बसमधनं आपण जो प्रवास करतोय तो प्रवास आपल्याला दाखवलेला आहे। आता इथनं किती वाजतील? 9:45 वाजता, म्हणजे साधारणतः 9:30 वाजता आपण रेल्वे स्टेशनला उतरलो। त्यानंतर बाहेर आल्या आल्या या बसची सोय केलेली आहे आणि बसमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवासाला बसून आता आपण अयोध्येच्या ठिकाणी निघालेलो आहोत। 15 मिनिटं झालेली आहेत। अजून किती साधारणतः 50 किलोमीटर अलीकडं आपला हा स्टेशन आहे, कारण की अयोध्यामध्ये रेल्वे हॉल्टला थांबवायला
जागा नाहीये, एवढे पॅसेंजर एवढे जे प्रवासी आहेत त्या ठिकाणी येत आहेत, त्यामुळे आता या गाड्या आपण अलीकडे उतरून पुन्हा अयोध्येकडे निघालेलो आहे। या संपूर्ण आपण रस्ते बघतोय, आओ जय श्रीराम। मित्रांनो, या संपूर्ण बस प्रवास जो आपण बघतोय हा संपूर्ण बॅटरी गाड्या आहेत या ठिकाणी, आणि रस्ते सुद्धा आपण बघतो कसे छान नवीन नवीन रस्ते आहेत, प्रवास एकदम व्यवस्थित केलेला आहे। प्रवेशद्वारावर सुद्धा कसा अशा पद्धतीने सूर्यरथ अयोध्या धाम। कह रहे हैं कि अब इधर बाईपास आ गए तो कहाँ छोड़ना है वो टेंट सिटी। उमर लगोगा पीछे। हाँ उमर हमारे को नहीं रख पता जब 50 ना बता चुके रहे यहाँ में का फिर बुला जा दो। आणि ही आहे आता आपण ज्या ठिकाणी पोहोचतोय, टेंट सिटी मध्ये आपण पोहोचत आहोत। हे उभारलेली नवीन टेंट सिटी उभारलेली आहे या ठिकाणी। ही सर्व व्यवस्था आपण बघतोय या ठिकाणी, गाड्या आलेल्या आहेत आणि उतरण्याची सोय सुरू आहे। क्या बोलते हैं काय का ही आहे टेंट सिटी, आणि या टेंट सिटी मध्ये सगळ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण जे बघत आहोत ही टेंट सिटी मध्ये आपली राहायची व्यवस्था केलेली आहे। अंजनेरी अतिथीगृह म्हणून जे आहे या ठिकाणी सर्व पुण्यातनं जे आलेले लोक आहेत त्या पुण्यातनं आलेल्या सर्व नागरिकांची व्यवस्था या अंजनेरी अतिथीगृहामध्ये करण्यात आलेली आहे। या ठिकाणी ABCDEF असे 4-5 सेक्शन आहेत। अतिशय मस्त असं यांचं हे वातावरण आणि आपल्याला राहण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे। हाँ, क्या कैसा अरेंजमेंट है यहाँ पे अभी? यहाँ पर जितने भी राम भक्त आ रहे हैं, हाँ, उनके लिए रुकने की, खाने की और दर्शन की अच्छा। सारी व्यवस्था ओके। किया गया है। यहाँ कितने लोग रुकने की व्यवस्था है? एक नगर में 5000 5000 एक नगर नगर में ऐसे ऐसे कितने नगर? 5 नगर ऐसे बसाए 5 गए नगर बसाए गए। जी भाई साहब जी। और अभी यहाँ से अभी सब नहाने का सोए सब अंदर है, सब अंदर है, सारी टॉयलेट, व्यवस्था है, बाथरूम सारे यहाँ पर हजारों की संख्या में टॉयलेट्स बनाए गए हैं एक नगर में। अच्छा, एक नगर में बाथरूम भी उतने ही बनाए गए हैं। रोज 10,000 श्रद्धालुओं के लिए भोजन की व्यवस्था, अतिरिक्त जो लोग आते हैं उनको किसी को रोक टोक नहीं है, सब अन्नपूर्णा भोजनालय चले, रसोई चले, दोनों टाइम भोजन करें अपना करना। नहाने के लिए क्या सोई व्यवस्था? गर्म पानी है या कैसे ठंडा पानी? जैसे कुछ गर्म पानी की व्यवस्था भी कही है, जिसको गर्म पानी की आवश्यकता है गर्म पानी, नहीं तो सबके लिए शावर लगे हैं, नल लगे हैं, आप नहाते रहे नहा सकते। मित्रांनो, अशा पद्धतीची ही संपूर्ण व्यवस्था अयोध्या नगरीमध्ये करण्यात आलेली आहे आणि 5000 लोक एक नगर मध्ये थांबू शकतात असे 5 टेंट सिटी या ठिकाणी उभारलेली आहे। आता आपण ज्या टेंट सिटी मध्ये आहोत ते सगळं संपूर्ण बघतोय। पंकज काळे सगळे काय कशा पद्धतीने आता मी पहिला आलो होतो त्यावेळेस इथं काहीच नव्हतं। मी नंतर आल्यानंतर यांनी सगळं स्वतः तयार केलंय। इथं कमीत कमी यांनी एका याच्यामध्ये 12,000
लोक थांबतील अशी व्यवस्था केलेली आहे. बर. सगळी जेवायची सगळ्या ठिकाणी प्रत्येक भंडारामध्ये सगळ्यात जेवायची फ्रीमध्ये व्यवस्था आहे. इथे बाप्पा सीतारामचा भंडारा आहे. ओके सगळं फ्रीमध्ये आहे. ते दररोजचे कमीत कमी 10,000 लोकांना जीव घालू शकतात. ओके त्यांची एवढी कॅपॅसिटी आहे. चालतंय. जय श्रीराम. जय श्रीराम. प्रमुख आहेत. संतोष ही सगळ्यांची आतापर्यंत कसा प्रवास झाला? कसं आहे? प्रवास खूप सुंदर झालेला आहे. इथलंही नियोजन सगळं चांगलं आहे. रेल्वेचं नियोजन चांगलं होतं. बघूनच मस्त बघून सगळं आनंद मन वाटते. प्रसन्न झालेलं आहे. वेगळ्या ठिकाणावर आल्यासारखं वाटते. जरा आनंद वाटते. जय श्रीराम. जय श्रीराम. आने के लिए कभी क्या होता है, बहुत ज्यादा लोग आपले फोटो घेऊ सर. ठीक है फोटो घेऊ. बस आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी सर्व व्यवस्था आहे. महिलांसाठी वेगळी राहण्याची व्यवस्था आहे ना, इथं पुरुषांसाठी जी व्यवस्था जी केलेली आहे ती या या नमस्कार नमस्कार. चला चला चला. कुठं तुमच्या मुलांची पलीकडे तुम्ही जरा फिरताय. आम्ही सगळं बघतोय बघतो की काय toilet कुठे आहेत, सगळी सोय कुठे आहे? सावकाश. नळ कुठे आहेत, काय कुठे ओके ओके ओके. समोरून बघतो. चला. या ठिकाणी आपण या हॉलमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी राहण्याची व्यवस्था जी आहे ही आहे. कशा पद्धतीने हा संपूर्ण टेंट आहे. या टेंट सिटीमध्ये राहण्याची व्यवस्था आहे. प्रत्येकजण या ठिकाणी ॲडजस्ट झालेले आहेत. कुठल्या जागा रिकाम्या आहेत जरा शोधावे लागतील. आणि ही आता आपण राहायची व्यवस्था जी आहे या ठिकाणी झालेली आहे. आपापल्या या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे. आपण पाहिलेलं आहे. आतमध्ये राहिल्यानंतर आता सगळं थोडंसं चेंज झालं. या ठिकाणी आंघोळीची व्यवस्था आहे. सगळ्यांना पुरुषांसाठी आंघोळीची व्यवस्था. या समोर जे टाके दिसत आहेत त्याच्या मागं भरपूर असे छोटे छोटे केबिन्स केलेले आहेत ज्या ठिकाणी आंघोळ करता येईल. आणि आंघोळ झाल्यानंतर आपण तयार झाल्यानंतर इथं उजवीकडे आपण बघतो या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था जी आहे या ठिकाणी केलेली आहे. आणि आता आपण नाश्ता करायला आत येतोय. आणि शेव आहे. सगळ्यांनी रांगेत संपलेत बार. आणि आता बाकीची व्यवस्था काय काय आहे या ठिकाणी बघूया. जे आहे ते आहे का नाही. शेव आहेत. प्रसाद म्हणून आपण हा नाश्त्याला घेतलेले आहेत. आता हा संपूर्ण बोपुडीचा जो ग्रुप आहे हा आंघोळ पांघोळ करून तयार होऊन आता नाश्त्याच्या तयारीला या बाप्पा सीताराम अन्न क्षेत्रामध्ये आलेले आहेत. नाश्ता घ्या. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. ही जी रसोईची व्यवस्था आहे जिथं नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. हा भव्य असा पेंडॉल या ठिकाणी आपण बघत आहोत. लाइन में जाओ. या ठिकाणी चहा आहे. लाइन पे आ जाओ. किसके ऊपर गिरेगा चाय.